नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुरूंच्या नैवेद्यासाठी रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे। तर इथे मी गॅसवर जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप तूप। इथे मी तूप म्हशीचं घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता आणि हे घरी बनवलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप बेसन पीठ। आता हे बेसन पीठ मी हलकंसं दाबून भरलेलं आहे, खूपही शीग लावून भरायचं नाही, सपाट असं भरलेलं आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला ह्या तुपामध्ये मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। कुठेही गॅस वाढवायचा नाही, मंदच गॅस ठेवायचा। आणि आता हे बघा, जेव्हा पीठ आपण टाकतो त्यावेळेस हे पूर्ण शोषून घेतं आणि खरपूस असं जेव्हा भाजायला सुरुवात होते त्यावेळेस पूर्ण हे तूप सोडायला सुरुवात करतं। आता हे आपण खरपूस असं हे भाजून घेणार आहे मंद गॅसवर। तर बघा, आपण पीठ टाकल्यानंतर पूर्ण तूप शोषून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे तुम्ही पीठ बघू शकता तसा एकदम असा गोळा झालेला आहे। आता जसं जसं भाजत जाईल तसं तसं तूप रिलीज होत जाईल, पातळ होईल आणि खमंग असा जोपर्यंत वास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं जसं आपण खमंग भाजू तसे तसे लाडूसुद्धा आपले स्वादिष्ट होतात, छान होतात। अजिबात कच्चेपणा ठेवायचा नाही, खूप घाई करायची नाही। बेसन अगदी मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे। आता गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरूंच्या नैवेद्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी गोड मिठाई बर्फी काही ना काही आपण बनवत असतो। तर हे लाडू आपण बनवणार आहे, अतिशय सुंदर होतात। याआधीसुद्धा तुम्ही बेसन लाडू बनवले असतील, पण ही सोपी पद्धत आहे। ह्या पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, अजिबात बिघडणार नाही, फसणार नाही आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात। तर आता आपण हे पीठ भाजून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, आधी आपण तुपामध्ये पीठ जेव्हा टाकलं त्यावेळेस कलर कसा होता आणि आता पीठ भाजलेलं आहे, तूपसुद्धा रिलीज झालेलं आहे आणि तेव्हाचा तुम्ही कलर बघू शकता, छान असं तूप सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप बारीक रवा। इथे बघा, एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे, तो बारीक रवा यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे पीठ भाजण्यासाठी मला 10 ते 12 मिनिटे लागलेली आहे आणि रवासुद्धा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। कच्चा जर राहिला तर खाताना एकदम दाताखाली करकरीत लागतं, त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे। तर बघा, आपण तूप आणि बेसन छान भाजून घेतलेलं, त्यामध्ये रवासुद्धा आपण टाकलेला, तो सुद्धा अतिशय खमंग असा भाजलेला आहे। मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटे लागलेली आहे। आता हे भाजलेलं मिश्रण आहे, ही कढई आपण आता गॅस बंद करायचा आणि कढई आपण खाली उतरून घेणार आहे। तर बघा, आपण कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे। इथे मी साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पूड आहे, अर्धा चमचा। आता ही मिक्स करून घेऊ। तुम्हाला यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे काही घालायचं असेल तुम्ही घालू शकता, पण शक्यतो रवा बेसन लाडूमध्ये ड्रायफ्रूट हे टाकतच नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिठी साखर। आता पिठी साखर टाकताना हे मिश्रण जेव्हा हलकंसं कोमट होईल त्यावेळेसच टाकायचं आहे। खूप जर गरममध्ये जर तुम्ही पिठी साखर जर टाकली तर मिश्रण पातळ होऊ शकतं, त्यासाठी अगदी थोडंसं 2-3 मिनिटे थांबायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे। आता इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। आता ह्या लाडवांसाठी अर्धा कप तूप, 1 कप बेसन पीठ, 1 कप रवा आणि 1 कप इथे पिठी साखर। बघा, अगदी थोडी थोडी घालायची आहे, अर्धा कप घातलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊ, छान असं प्रेस करत करत मिक्स करून घ्यायचं आहे।
म्हणजे प्रत्येक कणाकणाला ही साखर लागली जाते। अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे। या पद्धतीचे लाडू तुम्ही बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून बघा, सोपी पद्धत आहे। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये राहिलेली साखर आहे ती आता आपण सगळी घालून घेणार आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। तुमची साखर जर पिठी साखर जर मोठी राहिली असेल तर चाळून घ्या, नाही तर मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्या। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। आता पिठी साखर सगळी आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण हलकसं थंड करून घेणार आहे। आता हे गरम आहे, हलकसं थंड करून घेऊ। तर इथे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण लाडू वळूया। आता जेवढा आपल्या मुठीमध्ये बसेल, तुम्हाला लहान मोठा केवढा करायचा त्या पद्धतीने तुम्ही, आता मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे। जेवढा आपल्या मुठीमध्ये बसेल त्याच आकाराचा मी बनवणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळायचा आहे। आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता, जसं जसं आपण वळत जाऊ आपल्या हाताच्या उष्णतेने तूप रिलीज होतं आणि छान असा लाडू वळला जातो। तर बघा परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये पोहे खायचे 2 चमचे तूप घ्यायचं, गरम करायचं आणि लागेल तसं तुम्ही तूप या मिश्रणामध्ये घालायचं आहे। अतिशय सुंदर असे लाडू वळले जातात। इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला लाडू वळला गेलेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ। तर बघा इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर असे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहे। तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते। लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण आवडीने खातील असे हे लाडू तयार झालेले आहे। या गुरुपौर्णिमेला तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा। खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला प्रमाणसुद्धा परफेक्ट सांगितलेलं आहे आणि एक महत्त्वाची टिपसुद्धा सांगितलेली आहे की जर मिश्रण तुम्हाला कोमट झाल्यानंतर थोडंसं कोरडं जर वाटलं तर त्यामध्ये 2 चमचे तूप कोमट करून नंतरच मग त्या मिश्रणामध्ये घाला, लागेल तसं घाला, म्हणजे तुम्हाला लाडू छान असे वळता येतील। तर अशा सुंदर पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।